सारसनगर भागातील ओढ्यात वाहत आहे रक्त मिश्रित पाणी। नगर शहरात मोठे कत्तलखाने चालू असून या ठिकाणी रोज सर्रासपणे शेकडो गायींची बेकायदेशीर कत्तल होत असून याचे रक्ताचे मैला मिश्रित पाणी झेंडीगेट भागातून जाणाऱ्या नाल्यातून सारसनगर भागातील एका ओढ्यामध्ये वाहत असून त्याला लागूनच असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये ते जात असून यामुळे शहरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला असून रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे। याबाबत यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊन देखील कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई अद्याप झालेली नसल्याने सदरील आरोपी यांना कायद्याचे भय राहिले नसून ते कायद्याला जुमानत नसून गोरक्षकांवर वेळोवेळी जीवघेणे हल्ले करतात, तसेच गोरक्षकांवर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करतात। आपण हे कत्तलखाने उद्ध्वस्त करून सदरील कसायांवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असून हे या शहरात मोकाट फिरतात। या कत्तलीसाठी वापरणारी वाहने, जमीन, मालमत्ता व बेकायदेशीर जमवलेल्या मालमत्तेची ईडी मार्फत चौकशी करून त्यांची मालमत्ता सरकार जमा करावी व त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अन्यथा येत्या 10 ते 15 दिवसात बजरंग दलामार्फत नगर शहरात हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढला जाईल। त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असे निवेदन आज बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी आज जिल्हाधिकारी यांना दिले आहे। नगर शहरातील भिंगर नाला सारसनगर भागातील MSCB ऑफिसच्या मागे या ठिकाणी झेंडीगेट भागातून जो काही मैला मिश्रित पाणी येतोय तो सगळं पाणी या नाल्यातून वाहतो। आपण पाहतोय की या ठिकाणी लाल रक्ताचं पाणी सगळं येत आहे। हा पाणी जवळजवळ 100-150 गायी कापल्यानंतर जेवढा पाणी वाहील तेवढं रक्त या ठिकाणी या नाल्यातून वाहत आहे। या नगर शहरातील झेंडीगेट भागामध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने आहेत, ज्याच्यातून जिल्हाभर गायीचं मांस विकलं जातं। या पैशातून लव जिहाद, लँड जिहाद सारख्या मोठ्या गंभीर स्वरूपाच्या घटना या पैशाच्या माध्यमातून केल्या जातात। हिंदू समाजातील महिला मुलींना फसून जे मुलं या ठिकाणी हे काम करतात लव जिहादचं, त्या लव जिहादच्या मुलांना याच्यातून फंडिंग होतं, आतंकवाद्यांना या पैशाचं फंडिंग होतं। अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्या या कत्तलीतून होत असताना याचा पैशाचा वापर या देशाच्या विरोधात केला जातो वापर, तरीसुद्धा पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी कुठली अशी ठोस कारवाई झालेली नाही आहे। या झेंडीगेट भागामध्ये रोज 100 ते 150 गायींची कत्तली होती, लाखोची या ठिकाणी उलाढाल या कत्तलीच्या माध्यमातून होती। महानगरपालिकेने कुठली अशी ठोस कारवाई आजपर्यंत या कत्तलखान्यावर केलेली नाही आहे। आमची पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन व मुख्यमंत्री साहेबांना व या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची नम्र विनंती आहे, आपण याच्यामध्ये तातडीने दखल घ्यावी, ते कत्तलखाने उद्ध्वस्त करावे व या कत्तलखाना चालवणाऱ्या जिहाद्यांना आपण कठोर शासन करावं, अन्यथा बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज या नगर शहरामध्ये येत्या 10 ते 15 दिवसामध्ये मोठ्या स्वरूपाचा असा मोर्चा काढेल व त्यानंतर जी परिस्थिती उद्भवेल याला फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील। जय श्रीराम।